सरगम गाऊ सात सुरांची सरगम मनमोती यांचं तेज घेऊन क्रिकेट खेळाची रांगोळी काढून सर्वांना खेळाचा जिव्हाळा अर्पून करीतो स्वागत आणि सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करून सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणार व्यासपीठ तसेच चांदण्यांप्रमाणे नेहमीच दरवळत राहणारे मान्यवर आणि नेहमीच चांदण्यांप्रमाणे चमकणारे माझे तमाम क्रिकेटप्रेमी सर्वांनाच त्रिवार मानाचा मुजरा करतो. सर्वप्रथम वंदन करतो शिवरायांना, हात जोडतो जिजाबाईला, प्रार्थना करतो तुळजा भवानीला, वंदन करतो राघुजींना, सुखी ठेव नेहमी माझ्या तमाम क्रिकेट रसिकांना. इथे तुम्हाला पाहायला मिळेल सलामी वीर बॅटिंग मार्कवरती दाखल होते सरा कोहोर या संघाची स्टार A1 जोडी मैदानात दाखल होते. योगेश भोये आणि साथ देतोय मंगेश वागेरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानात दाखल झालेली. पहिल्या ओव्हरची सुरुवात करेल संदेश दिवे उर्फ सँडी, हा गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्क्वेअर लेग पंच. स्क्वेअर लेग पंच दाखल व्हा. मॅचला होते सुरुवात. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात करतोय सँडी देवी. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल इतिहासाचे रंगरूप आले या नगरास स्वागतम सुस्वागतम. हा मानाचा मुजरा, नम्र कलेचे कोणी उपासक तर कोणी तपस्वी. पहिला चेंडू एक धाव घेण्याचा इथे प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. एका धावीसोबत अकाउंट ओपन केले गेलेच तर तुम्हाला पाहायला मिळतंय. नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी, कोणी साधक तर कोणी शिल्पकार. हो कल्पक या जीवनाचा स्मरण्यान करूया आपण या सर्वांचं स्वागत. या खेळामध्ये येणारा पुढचा चेंडू या वरमधील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सँडी घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती मंगेश या खेळाडू समोर. पाहायला मिळेल कारण लेफ्ट हँडर बॅटर आहे मंगेश, तर फील्ड मध्ये तुम्हाला बदलाव इथे पाहायला मिळतोय. येणारा पुढचा चेंडू प्रॉपर टायमिंग झालाय, फील्ड आहे खाली. येस बाउंड्री लाईन चेक केली जाईल. बॉल कुठे होता, काहीच वेळात दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल. तिसरे पंच चेक करत आहे. झाला असं वाटतंय. सहा बोट वरती उतरली इथे तुम्हाला पाहायला मिळेल. एक पाय मागे होता आणि बाउंड्री लाईनला टच होता. प्रेक्षकांनी सांगितलं परंतु नक्कीच सर्वांना इथे माहिती होईल की हा षटकार आहे. षटकारासोबत होते बाद. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील षटकाराला धावसंख्येत झालेला बदल 7 अंकावरती धावा. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर चांगला ठेवला. एक धाव तर सहजरित्या मिळते, दुसरी धावाही इथे घेण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2 धावीसोबत होते वाढ धावफलकावरती 2 अंकांनी. पहिल्या ओव्हरची सुरुवात 3 चेंडू झाले आहेत. चौथा बॉल ओव्हर मधील बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं होतं. मी म्हटल्याप्रमाणे डोळ्यावरती सनलाइट येत आहे आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल झेल ड्रॉप झालेला मंगेश या खेळाडूचा. अडचणी येतात मित्रांनो, अडचणी येतील, परंतु मनावरती
निश्चय हवा. परक्या झाल्या वाटा तरीही विश्वास स्वतःवरती हवा. इथे सेल ड्रॉप जीवनदानीमध्ये मंगेश या खेळाडूला वाढता स्कोर धापलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल 10 धावसंख्या धापलकावरती वाढली गेलेली. येणारा पुढील 2 चेंडूचा बाकी खेळ. ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी पुढे चेंडू जाऊन थांबतोय. एक धाव मिळते. एका धावेसोबत होते वाढ धापलकावरती. आपलं अस्तित्व नेहमीच स्वच्छ असावं. मग ते आरशात पाहताना किंवा नजरेत पाहताना. मैदानाच्या आतमध्ये सोडू नको. 7 स्वप्नांची येतील भरून जुने गाव. आज हरलो उद्या जिंकू. उधळून पुन्हा या क्रिकेटचा डाव. बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हर मधील उरलेला एकच चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. धावसंख्या वाढते आहे धावफलकावरती. टोटल 11 पाहायला मिळेल. शेवटचा बॉल ओव्हर मधील संघर्ष करावा प्रवाहाविरुद्ध शोधून नव्या काढीत वाटा. उभं राहून अडचणीवरती लिहून काढावी स्वतःच्या नावावरची गाथा. इथे चांगला चेंडू. अपील खूप मोठी होती. परत तुम्ही पाहताय पंचांची कुठल्याही प्रकारची रिॲक्शन नाही. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती 11 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. अकरा धावा धावफलकावरती विदाउट लॉस कोहोर या संघाची धावसंख्या आहे. तर सेकंड ओव्हरला लगेच इथे सुरुवात. सचिन बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू ओव्हर मधील जगण्यासाठी प्रार्थना करावी. स्वतःसाठी संकल्प करावे. मागूनही लाचारी स्वाभिमानी मरावे. उंजळ भरावी प्रेमाने. स्वतःलाच पुरावे. जाता जाता या जीवनामधून नकाशाच्या जगाच्या या नकाशावरती सूर्यासारखे जळावे आणि उजळावे. येणारा पुढचा चेंडू होल्ड केलाय बॉलला हवेमध्ये. फिल्डर दूर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू पोहोचतोय आणि त्यानंतर तुम्ही पाहताय 2 धावा तर खूप वेगाने पूर्ण केलेल्या. दुसरी धाव इथे पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय आणि इथे निशाणा चुकतोय आणि त्यानंतर तुम्ही पाहताय 3 फिल्डर चेंडू मागे पोहोचताय. 3 धावा पूर्ण होतील. 3 धावीसोबत होती बाड. तीन धावा एक्स्ट्रा मिळतात धावफलकावरती. प्रत्येक वेळा मित्रांनो मनासारखे घडत नाही. परंतु मैदानात अपयशही स्वतः सोबत घेऊन चालावे लागते. अशा प्रकारे क्रिकेटचा हा खेळ असतो. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हर बदलली ते पाहायला मिळतो. तर मंगेश समोर पुन्हा एकदा सचिन पाठपोचा संपर्क होईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्टली थ्रो असता तर घातक ठरला असता. एक धाव केली जाते. पूर्ण एका धावेसोबत होते वाढ धावफलकावरती 1 अंकाने. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा या ओव्हर मधील दुसरा चेंडू पाहिला सिंगल घेते. तिसरा चेंडू घेऊन येत आहे सचिन. जीवाचा जीव व जीवाचा प्राण. जीवाला वेड लावणारा जीवनाचा रान करणारा क्रिकेटचा हा एक श्वास करणारा खेळ आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड आउट तिथे चांगला पटका तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर ऑन साइडला माफ करा मैदानात योगीच्या पाठमधून इथे चौकार येतोय. सोबत वाढता स्कोरही तुम्हाला पाहायला मिळतो. टोटल 19 धावसंख्या धावफलकावरती. आयुष्याच्या या वाटेवरती क्रिकेटच्या या खेळावरती वाट शोधतोय. खेळाच्या या रेशीम बांध्यातून हरलेल्या स्वप्नांना शोधतोय. हिरा आणि काचेत फरक असतो मित्रांनो. तो फरक ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा. जी गरम होते ती काच असते आणि जो थंड राहतो तो नेहमीच असतो. धनंजय भाऊ पाय गरम असावेत, पोट नरम असावं आणि डोकं मात्र नेहमीच थंड असावं. क्रिकेटचा खेळ असो कुठल्याही क्षेत्रामध्ये हे 3 गोष्टी ज्याच्याकडे असतात तो नेहमीच पुढे जातो. इथे तुम्हाला पाहायला मिळतो पुढचा चेंडू ओव्हर मधील पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात. 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. मोठ्या पटक्याला इथे मिस हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रयत्न तर होता परंतु मिस हिट आणि त्यानंतर झेल टिपलेला हे पाहायला मिळेल. फलंदाज बाद होतोय. विकेट मिळते या चेंडूवरती. बॅटर बॅटिंग मार्क होती दाखल. जर्सी नंबर 7 ज्या खेळाडूची सर्व प्रेक्षक वाट पाहताय नेहमीच. कुहोर संघाच्या वतीने तुम्ही पाहता इथे
गायकवाड दीपक बॅटिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळले. जर्सीवरती नाव महेंद्रजी भोये आणि त्यांच्यासोबत अरुणजी धुळे. तुम्ही युट्यूब वरती असाल तर तुमचं स्वागत करतो मी. इथे बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळले मिस्टर दीपक. धावसंख्या धाव फलकावरती आहे 20 धावेसोबत 1 विकेटचं नुकसानही लागलं गेलंय. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवरती दीपक झाला असताना पाहायला मिळेल. तर पुढचा चेंडू ओव्हर मधील विकेट पटकावली. त्या विकेट सोबत इथे मैदानात वापसी केलेली पाहायला मिळते. पिंपळाच्या रोपट्यासारख्या खडकावरती उगता आलं पाहिजे मित्रांनो. निर्भयपणे अवघड वाटेवरती चालताही आलं पाहिजे. वादळाचे काय ते येतात आणि जातात. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू आणि नेहमीच पाहिलं तर जेव्हा नागलवाडी कोहोर ह्याच्या टीमा असतात तेव्हा तेव्हा आपण पाहिले खूप सारी गर्दी युट्यूब वरती असते. 1149 लोक या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि पील खूप मोठी होती. एंड ऑफ द ओव्हर ओव्हर नंबर 2 सपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती 20 या अंकावरती 20 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान. आजच्या दिवसाचा रेकॉर्ड 25,000वरती गेलाय. 25,000 लोकांनी या मॅचला पाहिले. 24,943 अर्थातच पूर्ण 25,000 लोक या स्पर्धेला बघितलेले काहीच वाद आपल्याला पाहायला मिळतील. हा हिशोब आजचा आहे आणि रेकॉर्ड खूप मोठा आहे. तर पाहायला मिळतोय पुढील ओव्हरची लगेच इथे सुरुवात तुम्हाला केली जात असताना लवकर घ्या लवकर घ्या. बटन ना चालते. ओव्हर झाली का आता? पहिला चेंडू इथे उछाल तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला. तर या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल तर ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. पहिला बॉल डॉट. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ. आयुष्यात संकट खूप आहेत. संकटांना हरून बघ. चिमूटभर दुःखाने खचून जाऊ नकोस. दुःखाचे डोंगर चढून बघ. यश मिळेल. यशाची चव चाकून बघ. आयकॉनिक इथे फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त फिल्ड. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. मात्र 1 धाव मिळेल. दुःखाचे डोंगर चढून बघा. यश मिळेल. यशाची चव चाकून बघा. बुद्धिबळाचा डाव मांडणं सोपं असतं. थोडा डाव पण खेळून बघा बुद्धिबळाचा. येणारा पुढच्या चेंडू ओव्हर मध्ये इथे पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. तर धावसंख्या धावफलकावरती 21 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. बॉलिंग मार्कवरती येणारा दीपकसाठी पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. खूप वेग आहे गोलंदाजीमध्ये. त्यानंतर या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जे कधी चुकत आहे ते सहसा कधीच काही करत नाही मित्रांनो. संयम हा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बेस पॉइंट असतो. नेहमीच वाढल्या पण काही मॅचेस संयमानेही जिंकलेल्या आहेत. काही मॅचेस अगदी चिकाटीनेही जिंकलेल्या आहेत. इथे येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील हा ट्रॅकर होता. मागे फिल्डरही आहे. फिल्डर सजवलेला पाहायला मिळतोय. झेल टिपलेला पाहायला मिळतोय. विकेट मिळते. महत्वाचे विकेट. दीपक गायकवाड येथे तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना पाहायला मिळेल. विकेट मिळेल. धावसंख्या 21 या अंकावरती. तर ओव्हर मधील अजून 2 चेंडू बाकी शिल्लक. जर्सी नंबर 17 मैदानात नेहमीच असतो खतरा. खेळाडूचं नाव आहे दुर्गादास गाडवे. इथे दाखल झालेला पाहायला मिळतो. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील यष्टांचा वेळ तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. खूप वेगाने चेंडू पडतोय आणि खूप मोठी आनंदाची लाट. वेग होता चेंडूवरती आणि त्या वेगासोबत तुम्ही पाहताय ऑफ स्टिकची दांडी काढलेली. विकेट मिळते. या चेंडूवरती फलंदाज बाद झालेला पाहायला मिळेल. दुर्गादास आला आणि रिकामा हाती गेला. विकेट मिळते. एका हाताने टाळी वाजवत नाही मित्रांनो. एका पिसाने मोर बनत नाही. मैदानात तुम्हाला फाट पराकष्ट करावी लागते. पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नये. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिजे तर कृती तर चांगली होती परंतु विचार मात्र चुकीचा होता. कारण बॉलही तसा होता. खूप वेगाने चेंडू होता.
उरलेला एक चेंडू बाकी शिल्लक. ऑन द मार्क, हॅट्रिक. कराम हॅट्रिक वरती इथे पाहायला मिळेल. चांगले काम एका दिवसात होत नाही मित्रांनो, अनेकांच्या सहाय्याने काम सोपे होते. इथे चांगले काम म्हणता येईल आणि पूर्ण 11च्या 11 खेळाडूंचं सहाय्यही चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं नागलवाडी संघाचं. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील नवीन बॅटर बॅटिंग मार्क होती. कमलेश दाखल झालेला पाहायला मिळतो. तर एंड ऑफ द ओव्हर, 3 ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या धावफलकावरती 21 या अंकावरती जाऊन पोहोचला आहे कोहोर या संघाचा दावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 21 आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. दाखल होतो नंबर पुन्हा एकदा 4ची इथे सुरुवात करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. कॅश प्राइज आहे निवृत्ती गायकवाड यांच्या वतीने 1100 रुपयाचं बक्षीस लागलेलं पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्क वरती अजून 12 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील पहिला चेंडू शांडी इथे पेस करत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला इथे जरूर चेंडूला पुल करून खेळ काढला. एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इकरेन मिळेल. एका धावीसोबत वाढ. योगेच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये काही रन्स अगदी कमी गतीने आलेले पाहायला मिळत आहे. परंतु प्रयत्न हा ठेवावा लागेल की मैदानात अजूनही संघासाठी किती मोठे योगदान देता येईल माझ्याकडून, हा प्रयत्न ठेवून योगेश लगेच मोठ्या पटक्यांना प्रयत्न ठेवावा लागेल. कमलेश बॅटिंग मार्क होती सज्ज. एका बाजूने रन्स येत आहे, दुसऱ्या बाजूने सिंगल डबल चालू राहत आहे. चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिसफिल्ड होते इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. मिसफिल्ड झालेले चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. अक्षय हा खेळाडू होता या ठिकाणी, परंतु मिसफिल्ड. शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ असते. अतिघाई संकटात नेते इथे तुम्हाला पाहायला मिळते. मैदानात हलकस मिसफिल्ड, उथळ पाण्याला खळखळाट फार. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील तळे राखेल तो पाळी चाकेल. डाव महत्वाचा आहे, जिंकणं महत्वाचं आहे मैदानात. याच्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. केला आहे अट्टाहास शेवट गोडवावा. व्रत घेतले सेवेचे अश्रू पुसता यावे. देता देता या जीवनाचे कृतार्थ जीवन व्हावे. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. एक धाव पूर्ण होते. दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतो. तर 2 धावा मिळतील त्या 2 धावीसोबत होईल वाढ. प्रॉपर इथे 2 धावा मिळत असताना तुम्हाला पाहायला मिळतं तर 2 धावीसोबत बदलता स्कोर धावफलकावरती टोटल 28 या अंकावरती धावसंख्या. ओव्हर नंबर इथे 4 सुरू आहे. चौथ्या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. प्रत्येक गोष्टीची वेळ असते मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. कोणी दिवस गाजवतो, कोणी दिवस गाजवणार असतं, तर कोणी दिवस गाजवलेलेही असतात. मोठ्या पटक्याला इथे जाण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिजे तसं इथे कनेक्शन न झालं नाही. निर्धाव चेंडू जवळ झालेला इथे पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू सोबत कुठलीही धावसंख्या पुढे सरकणार नाही. माणसाचे भवितव्य तुमच्या प्रॅक्टिसवरती, तुमच्या चरित्रावरती अवलंबून असतं. कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झेल ड्रॉप होत असताना तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर एक धाव पूर्ण होईल. एका धावीसोबत थांबताय. अक्षय इथे मिसफिल्ड करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. शहाणपण असं म्हणतात की ब्रह्मदेव हे मागणाऱ्याला घाबरतो. शहाणपण हे बाजारात मिळत नाही मित्रांनो, ते तुम्हाला अनुभवातूनच समज येते. अनुभवातून जाण्याचा हा खेळ आहे आणि समज त्यानंतर खेळामध्ये येते. इथे मागे लॉंग स्टॉपला चेंडू पळतोय. एक धाव होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल, कारण चेंडू थांबलेला नाहीये. मैदान चेंडूला अतिरिक्त हाईट आहे. त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 46. 3 चेंडू बाकी. त्या दिशेमध्ये चेंडू जात असताना इथे पाहायला मिळतो. एक एक्स्ट्रा धाव मिळते धाव फलकावरती. जे प्रेडिक्शन तुम्हाला म्हटलोय की मैदानात अजूनही प्रेडिक्शन सुरू आहे की धावा किती बनतील आणि मॅच मध्ये कसं होईल. मी तर म्हणतोय की 50 जरी धावसंख्या पूर्ण झाली तरी सुद्धा मॅच अतिशय जोरदार तुम्हाला पाहायला मिळेल. हवेमध्ये चेंडू फ्लाय झालाय. फिल्डर एका हाताने मित्रा टाळी वाजत नाही, एका हाताने झेल होत नाही. इथे तुम्हाला पाहायला मिळतो. एखाद्या झेल टिपण्याचा प्रयत्न. विकेट मिळते. विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. धावसंख्या वाढेल एका अंकाने. 47 अशा धावसंख्या धावफलकावरती आहे. तर नवीन बॅटर लगेच बॅटिंग मार्क वरती दाखल. पप्पू हा बॅटर इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. 48 झाले.
सांगितलं नाही चाळीस धावा धाव फलकावरती. दोन चेंडू अजून बाकी शिल्लक ओव्हर मधील इथे पाहायला मिळतात. तर पुढचा बॉल यष्टा उद्ध्वस्त आला पाहुणा उपाशी गेला. तिने दांडा इथे खाली पाडण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. दोन यष्टा खाली पडताय आणि पप्पो या खेळाडूचं पूर्ण फर्निचर डिस्ट्रॉय केले. विकेट मिळते, फलंदाज बाद होतोय. 48 धावसंख्या धाव फलकावरती, एक चेंडू बाकी शिल्लक उरलाय. नवीन बॅटर बॅटिंग मार्क लगेच इथे मुकेश तुम्हाला पाहायला मिळेल. तर उरलेला एक चेंडू बाकी शिल्लक, एक चेंडू बाकी शिल्लक इथे पाहायला मिळतोय. तर धावाही इथे चांगल्या बनवल्या आहेत. 50च्या गट्यामध्ये धावसंख्या बनली आहे. 48 धावा आहेत धाव फलकावर. मॅच तुम्हाला रोमांच स्थितीमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाजी घोर संघाची चांगली आहे. मी तर म्हणतोय की मॅच खूप रोमांच स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आणि हे घडलंय पहिल्या दिवसापासून. तुम्ही ऑब्झर्व करा, पहिल्या दिवसापासून तुम्ही नोटीस करा गावकरी मंडळ, की पहिल्या दिवसापासून शेवटच्या मॅच मध्ये अतिशय टफ कॉम्पिटिशन झालंय. तर हाही सामना असं वाटतं की मैदानात टफ कॉम्पिटिशन मध्ये होईल. तर येणारा एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. लास्ट बॉल कडे जाऊया. स्क्वेअर कट केलंय चेंडूला. पहिली धाव खूप वेगाने, फिल्डर नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलंय. दोन धावा पूर्ण, तिसरी धाव ही इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. इथे चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव पूर्ण होणार नाही. 3 धावा मिळतील. 51 धावसंख्या धाव फलकावरती टोटल. 3 धावा मिळतात. त्या 3 धावीसोबत टोटल 51 धावा धाव फलकावरती. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावेचं 52 धावेचं टार्गेट ठेवलेलं पाहायला मिळेल. तर 51 धावसंख्या धाव फलकावरती. मॅच जबरदस्त सुरू आहे. कोणी बसून बघते, कोणी उठून बघते, कोणी झोपून बघते, कोणी झाडावर चढलंय, पण मॅच बघताय. अतिशय चांगली गर्दी ही तुम्हाला पाहायला मिळते. कॅमेरामॅन जरा इकडे, सर्व प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवा. इकडेही फिरवा कॅमेरा. इकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे गावकरी मंडळ मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळते. चर्चा करत होतो आपण देवसाने या गावाची. जरूर कोणी विचारलं तर तुम्ही सांगा देवसाने गावचा इतिहास कसा आहे. सोनू दादा, तुम्हाला माहिती आहे का गावाला देवसाने नाव असं का पडलं? हा माझा प्रश्न तुम्हाला आता. सोनू दादा कळलं की या गावामध्ये जास्तीत जास्त देवाचं स्थान होतं, म्हणून देवसाने असं गावाचं ऐतिहासिक नाव पडलेलं पाहायला मिळतंय. वाघदेवपाडा हे नाव कशा पडलं, हे तुम्हाला तुम्हाला नक्कीच प्रश्न असेल की देवसाने वाघदेवपाडा हे नाव का पडले असेल, हाही प्रश्न असेल. सोनू दादा कळवता की वाघदेवपाडा या गावामध्ये खूप सारे वाघ होते, म्हणून वाघदेवपाडा असं नावही पडलंय. भरपूर सारे प्रश्न पडतात, निर्माण होतात, परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो असं ते उत्तर तुम्हाला मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्नही करावे लागतात. त्यानंतर तुम्हाला उत्तर मिळतं. तर मॅच लगेच आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते इकडे मैदानाच्या बाहेर. आणि पाहताय तुम्ही आजच्या दिवसातील हा अंतिम महासामना सुरू आहे मैदानात. भरपूर सारी गर्दी. कोणी ट्रॅक्टरवरती चढलेले प्रेक्षक तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय. ट्रॅक्टरवरती चढलेले प्रेक्षक तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय. तुम्ही पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये दिसताय. येस, तुम्हीच ट्रॅक्टरवाले. ट्रॅक्टरवाले तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय. तुम्ही एन्जॉय करू शकता. इकडे आंब्याच्या झाडाखाली बसलेले प्रेक्षक आणि इकडे ट्रॉलीकडे असलेले प्रेक्षक तुमच्याकडेही कॅमेरा फिरतोय. कौर गर्दी. कुणी विटांवरती बसलंय, कुणी खाली बसलंय, तुम्हाला पाहायला मिळत आहे. मुलेही देवघरची फुले असतात, लहान मुलंही तुम्हाला पाहायला मिळतात, मैदानात उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. लगेच मॅचला आपण सुरुवात करतोय. लाईव्ह ऍक्शन कडे वळूयात कॅमेरामॅन.
हा सामना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या इनिंगला इथे सुरुवातही लगेच केली जात असताना पाहायला मिळेल. लगेच वळूयात लाईव्ह ऍक्शन कडे. टार्गेट ठेवलंय 52 धावींचं या 5 ओव्हरमध्ये. कोहोर या संघाने प्रथमतः बॅटिंग करून तुम्ही पाहता इथे टार्गेट ठेवलंय नागलवाडी या संघासमोर 52 धावींचं टार्गेट. उलटी गिनती सुरू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे प्रहार मोठा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळताय 4 धावा. 4 धावा मिळताय. 4 धावीसोबत वाढताना स्कोरही तुम्हाला पाहायला मिळतो. येणार दुसऱ्या चेंडूवर मधील पहिल्या चेंडूवरती सुपर 4 येतोय. चौकारासोबत वाढ होते. नव्या सीझनची सुरुवात आणि तुम्ही पाहता इथे आक्रमण सुरू झाले. पलटवारही चांगला सुरू झाला. इथे फुल टॉस होता. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. सुरुवात इथे 4 धावींनी. सेकंड बॉलवरती 0. तिसऱ्या चेंडूवर मधील बॉल ओव्हर मधील पाहायला मिळतो. तर जाऊयात पुढच्या चेंडूकडे. स्टेप आउट झाला होता आणि त्यानंतर तुम्ही पाहताय चांगला बॉल. योगेश निर्धाव चेंडू जबावतोय. बॅट बॉलचा संपर्क होत्या क्षणी पाहिला इथे धाव घेण्याचाही प्रयत्न, परंतु पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा आल्या आहेत. येणारे 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. खेळ क्षणोक्षणाला पुढे सरकेल. क्षणाक्षणार्थ संध्या आहे. संधीची तुका वाटप आहे. रूपरंगाची गरज ना लागे संधीला. जात धर्म संधी ना पाहे. पहचान ले बंदे हर संधि को, फिर जिंदगी मिलती हर कहा किसी को. ओहो टमाटीच्या वावरात चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. जातोय चेंडू टमाटीच्या वावरात. येतोय षटकार. षटकारासोबत वाढ होते धाफलकावरती. असं वाटतंय टमाटीला भाव वाढलाय. दिंडोरी तालुक्यातील टमाटा उत्पादक तसेच एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण पाहतोय संजयजी गावित नक्कीच आहेत आमच्यासोबत. सध्याच्या घडीला मार्केट काय आहे टमाटीचं आम्हाला कळवतील. चांगलं टार्गेट आहे आणि चांगला भावही आहे. 250 ते 300 असं कळतं आम्हाला. आणि त्यांचंही खूप मोठं वावर असतं. खूप टमाटे ते पिकवतात. आणि प्रामुख्याने पाहिलं तर दिंडोरी तालुक्यामध्ये खूप सारं टमाटोचं उत्पादनही घेतलं जात आहे. अशा प्रकारे पाहताय तुम्ही टोमॅटोचं सीझन चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. इथे खेळायचा कुठे होता आणि चेंडू जातोय कुठे. बॅट बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जबावते तर उरलेला 1 बॉल बाकी शिल्लक. 10 धावसंख्या 10 फलकावरती. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. क्लिक केले चेंडूला असतो. या स्टाईल मध्ये तुम्ही पाहता इकडे चेंडू पळतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळताय 4 धावा. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. धावा 10 फलकावरती जाऊन पोहोचताय. टोटल 14 या अंकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावसंख्या 10 फलकावरती. लाईव्ह ऍक्शन मध्ये तुम्ही पाहताय आमच्या कॅमेरामॅनला 100 तोफांची सलामी पुन्हा एकदा. कारण जो सनसेट तुम्हाला पाहायला मिळेल हा इथे तुम्ही पाहता युट्यूब लाईव्ह ऍक्शन मध्ये. आमचे कॅमेरामॅन सनसेट बघण्यासाठी गोव्याला गेले होते आणि ते सनसेट दाखवता इथे बघा. सनसेट तुम्हाला पाहायला मिळतं. खरी गोष्ट आहे. कॅमेरामॅन गोव्याला सनसेट बघण्यासाठी गेले होते आणि तेच इथे कॅमेऱ्यातून सनसेट बघताय. इथेच तेच पैसे खर्च केले असते, सर्वांना पार्टी दिली असती तर चांगलं झालं असतं. तुम्हाला खूप सारे आशीर्वादही भेटले असते. परंतु तुम्ही पाहता इथे चांगलं छायाचित्र. नक्कीच चला वळूयात लाईव्ह ऍक्शन कडे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 अशी धावसंख्या 10 फलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात कमलेश करतोय गोलंदाजी मार्कवरती. तर ओव्हर मधील पहिला चेंडू. शुक्रवारचा हा दिवस आणि या शुक्रवारच्या दिवसामधील पाहताय तुम्ही जिंकेल कोड याच्यावरती ही मोठी प्राइज. 14 धावा 10 फलकावरती. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात पहिला चेंडू ओव्हर मधील. वाईड करार. 1 धाव मध्ये 10 फलकावरती वाईडच्या दिशेमध्ये गेलेला हा चेंडू. प्रेशर इथे प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा सँडी दिवेस समोर उभा राहील तेव्हा तेव्हा प्रेशर मात्र असेलच डोक्यावरती.
परंतु त्या प्रेशरला दूर करून समोरच्याला नमवण्याची ताकद तर प्रत्येकाकडे भगवंताने दिली आहे. अपील खूप वेगाने आणि त्यानंतर तुम्ही पाहता चेंडू ही खूप वेगाने पडतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू इथे जमा झालेला पाहायला मिळतोय. तर येणारा दुसरा चेंडू ओव्हर मधील सेकंड बॉल ओव्हर मधील बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटचा मारा. हलकासा लेडिंग एज आवाज आलाय. विकेट मिळते. सँडी दिवे इज गॉन. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय इथे विकेट मिळत असताना मोठा विकेट सोन्याचा मासा लागतोय गळाला. विकेट मिळते. ताकद इथे कमी पडते. ताकद कमी पडते आणि मॅच पलटेल का हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांच्या मनात विवटलो आहे. मैदानात जर 50 ते 55 धावा जमल्या तर मैदानात क्लायमॅक्स मला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये सँडी दिवे इथे माघारी परततोय. विकेट मिळते. नवीन बॅट्समन बॅटिंग मार्कवरती लगेच दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर एक विकेटचं नुकसान. नवीन बॅटर तुकाराम बॅटिंग मार्कवरती. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. अजूनही धावा गोळा करण्याचा प्रयत्न चालू राहील. 52 धावीचं टार्गेट आहे. त्या टार्गेटला जरूर चेस करण्याचा हा प्रयत्न होता. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न अगदी वाईड यॉर्क वरती प्लॅनिंग नुसार चेंडू फेकला होता आणि त्यानंतर तुम्ही पाहताय गोल्डफिश सोन्याचा वासा लागलाय गळाला. सँडी येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील कमलेश घेऊन येतोय. फील्ड मध्ये तुम्हाला हलकासा बदलावही तुम्हाला पाहायला मिळेल. कारण लेफ्ट हँडर दोन्ही बॅट्समन आहेत. तर फील्ड इथून वेगळीच मला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. तर पुढील चेंडूकडे बोलूयात. मोठ्या पटक्याला प्रयत्न केलाय. चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय निघून. इकडे फील्ड मध्ये चेंजेस जर केला त्यानंतर तुम्ही पाहता फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आहे. इकडे मिड विकेट डाऊन अशा पद्धतीने हे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. उरलेले या ओव्हर मधील 3 चेंडू बाकी शिल्लक. 3 चेंडू झाले आहेत. त्या 3 चेंडू सोबत वाटता स्कोर धावफलकावरती टोटल इथे 19 अशी धावसंख्या धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती. सूर्य मावळतीला लागले आणि जिंकण्याचा सूर्योदय कोणाचा होईल हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहेत. येणारा पुढचा बॉल ड्राईव्ह केले चेंडूला जरूर समोरचा चेंडू अगदी ब्युटी ऑफ क्रिकेट नुसार खेळून काढलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. 1 रन मिळतो. 1 रनासोबत होती वाढ धावफलकावरती. झालेला बदल 20 धावसंख्या धावफलकावरती. प्रति ओव्हर चांगली धावसंख्या इथे सुरू आहे. 20 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. उरलेले 2 चेंडू बाकी शिल्लक. 2 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी असताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट थ्रो असेल तर घातक ठरेल. 1 धाव घेतली जाते. 1 धावेसोबत होते वाढ धावफलकावरती. 1 रन मिळतोय. 1 रनासोबत स्कोर कार्ड हे पुढे सरकत असताना पाहायला मिळते. तर उरलेला 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. कुठलीही घाई नाही. अगदी संयमाने खेळ सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत हा खेळ जाईल का याच्यावरती आज सातुरता आणि क्वेश्चन निर्माण झालाय. तर येणारा पुढील 1 चेंडू बाकी. बिग हिटचे प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला मात्र इथे पूर्णपणे यश मिळत नाही. ओव्हर नंबर 2 होते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. समीकरण पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 31 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. पंच थोडं स्पीडअप करा. पंच थोडी घाई करा. सूर्य मावळतीला लागलाय. टीम थोडं फास्ट घ्या तुम्ही. नो टीम मीटिंग. 18 चेंडू आणि 31 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. उरलेलं हे क्वेश्चन. 21 एक बॉल बाकी होता ना. झाले पहिला वाईट होता. शॉट गेला परत विकेट पडली. झिरो विकेट 4-1. चेंडू मध्ये 31 धावेंचं उरलेलं इक्वेशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 ची लगेच सुरुवात केली जाते. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल घेऊन येतो योगेश. पहिल्या बॉलकडे वळूयात.
व नंबर 3 ची सुरुवात. प्रेक्षक आपल्या जागेवरती, थंडी पडते मैदानाच्या आतमध्ये. हल्ला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा. डीजे वाजला असता तर नक्कीच आपण हे गाणंही इथे प्ले केलं असता. बॉल हवेमध्ये फ्लाय झाला, इथे पाठवले सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जातो निघून षटकाराकरिता. येतोय 6 धावींचा हा फटका. 6 धावी सोबत होती वाढदा फलकावरती झालेला बदल. 27 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत इथे केलेलं पाहायला मिळते. तर येणारा ओव्हर मधील दुसरा चेंडू. समीकरण बदलतंय, परंतु अजूनही मॅच मध्ये काहीतरी दडलंय का मैदानात? या मॅच मध्ये क्लायमॅक्स अजून बाकी आहे का, हा प्रश्नच आहे. येणारा पुढचा चेंडू. टॉस इथे सेन्सिबल क्रिकेट. एक रन मिळतोय, एका रनासोबत वाढ होते धावफलकावरती. एक रन मिळतोय, अजूनही जिंकण्यासाठी 24 धावा पाहिजेत 16 चेंडू मध्ये. 16 बॉल 24. इथे प्रेडिक्शन न करताय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी केली जात नाही सोनू दादा. कोण जिंकेल शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाही. येणारा पुढचा चेंडू. मागील दिवसामध्ये असंच म्हणत होते प्रेक्षक वर्ग की देवसाने संघ जिंकेल. 30 बॉल मध्ये 30 धावा लागत होत्या. सगळे प्रेक्षक सांगायचे की देवसाने जिंकेल जिंकेल जिंकेल, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली. एका चेंडू मध्ये 4 धावा निघले नाहीत. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन केलं जात आहे, भविष्यवाणी केली जात आहे. अजून जिंकण्यासाठी पाहिजेत 15 चेंडू मध्ये 23 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती येणारा पुढचा चेंडू. एक धाव अतिशय वेगाने घेतली गेली सर, तुम्हाला पाहायला पाहिजे. दुसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न इथे चांगला पाहायला मिळतो. तर 2 धावा मिळत आहे. 2 धावी सोबत होती वाढदा फलकावरती 2 अंकांनी. समीकरण बदलतंय. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा पाहिजे आहेत. 14 चेंडू 21 धावींचं इथे आव्हान आहे. त्या आव्हानाला स्वीकार करून पुढे सरकत आहेत. एक पाऊल एक रन्स जोडण्यामध्ये यशस्वी होत आहे. थोडं स्पीडअप करा पंच. शॉर्ट रन बघण्यासाठी कॉल केलाय तिसऱ्या पंचांकडे. फास्ट घ्या, अन्यथा इकडे प्रेक्षक खवळलेले आहेत. भुकेलेल्या वाघासारखे. चप्पल फेक होऊ शकते, दगड फेक होऊ शकते. थोडं फास्ट घ्या तुम्ही. कारण मॅच लवकरात लवकर संपवायची आहे. आणि तर लगेच पुढचा चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावीसोबत बदलता स्कोरही धावफलकावरती पाहायला मिळतोय. 31 धावसंख्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी पाहिजे तर 14 चेंडू मध्ये 21 धावा. उरलेले 21 बॉलिंग ट्रॅकवरती येणारे 2 चेंडू बाकी शिल्लक या ओव्हर मधील. रिव्हर्स टेंट आणि त्यानंतर चेंडू पळतोय खूप वेगाने. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे चेंडू ओहो, टांगा पलटी, घोडा फरार. 1 धाव पूर्ण. तिसरी धावा इथे पूर्ण केली जात असताना तुम्हाला पाहायला मिळते. जरूर 3 धावा मिळत असताना पाहायला मिळते. त्या 3 धावी सोबत होते वाढ. बाउंड्री लाईन पुन्हा एकदा चेक करण्यासाठी कॉल केलाय पंचांनी. थोडं लवकर घ्या टीव्ही अंपायर. तो ऑन फील्ड द्या, कारण बाउंड्री लाईन वरती कॅमेरा समजत नाही एवढे लांबून. ऑन फील्ड डिसिजन.
पंच 3 रन घ्या. नागलवाडीकर स्वतः म्हणताय की 3 रन घ्या. एक 3 रन झाले. धावा 3 धावा होतील 8 धावा फलकावरती. त्या 3 धावेसोबत बदलेले स्कोर 34 अंकावर. पुढे स्पीडअप करा पंच. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावा पाहिजेत. 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावा पाहिजे असं पाहायला मिळतं. तर वळूयात आपण त्या पुढील 1 चेंडूकडे. 1 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. इथे बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय. फिल्डर आहे मागे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल. 1 रनासोबत होईल वाढ फलकावरती 1 अंकाने. ओव्हर नंबर 3 होते समाप्त. 12 चेंडू आणि 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी नागलवाडी या संघाला. उरलेलं हे आव्हान पंच थोडं फास्ट घ्या. उरलेल्या 12 चेंडू आणि 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. लगेच इथे पाहायला मिळेल 4थ्या ओव्हरची सुरुवात. बॉलिंग मार्क होती दाखल होता गोलंदाज 4थ्या ओव्हरला प्रेझेंट करताय. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे ते 17 धावा. हे इक्वेशन सूर्य पूर्णपणे मावळलेला पाहायला मिळतोय. थंडी वाटते, उष्ण वाटते आणि खेळामध्ये रोमांचही वाढतोय. तर 12 चेंडू आणि 17 धावा. ओव्हरमधील पहिला बॉल. पहिला चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. इथे झेल टिपण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. जरूर झेल टिपलेला. दुर्गादास येतोय चेंडू खाली. झेल टिपला गेलाय. झेल इथे चांगलं टिपत असताना पाहायला मिळतं. तर उरलेल्या 11 चेंडू मध्ये अजूनही 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. तुमचं थोडं फास्ट घ्या. नो टीम मीटिंग. कोर टीम तुम्ही टीम मीटिंग करू नका. लवकरात लवकर खेळ संपवायचा आहे कारण मॅच आज संपवायचीच आहे. वेळ घालवला कोर टीमने तर कॉल येतोय कमिटीचा की 2 रनांची पेनल्टी मिळेल. अशा प्रकारे नोंद ठेवा. नो टीम मीटिंग. ओव्हर नंबर 4 ची ही सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट येणारा दुसरा चेंडू ओव्हर मधील. इथे तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन बॅटर बॅटिंग मार्क मध्ये दाखल झाला अक्षय. येणारा पुढचा चेंडू. 17 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. त्या 17 धावीच उरलेले इथे आव्हानही तुम्हाला पाहायला मिळतं. तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय परंतु धाव इथे मिळणार नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. 10 चेंडू बाकी शिल्लक आणि 17 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 17 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असताना पाहायला मिळतं. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील यावर मधील वाईड करार. 1 एक्स्ट्रा धाव मिळते धाव फलकावरती. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू गेलेला पाहायला मिळतो. तर 1 धाव मिळेल पुन्हा एकदा. तर समीकरण बदलते. 10 चेंडू आणि 16 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. कोण जिंकेल. अंधार तर पडत चाललाय आणि त्यानंतर कोण जिंकेल याच्यावरती हे अजून आपल्याला उत्तर मिळालं नाही. येणारा पुढील बॉल ओव्हर मधील वाईड करार पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतो. वाईडच्या दिशेमध्ये चेंडू गेलेला आहे. वाईड चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. 1 एक्स्ट्रा धावा मिळते धाव फलकावरती. धावसंख्या बदलते. 10 चेंडू आणि 15 धावा अशा प्रकारे समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये 15. येणारे पुढील यावर मधील 4 चेंडू बाकी शिल्लक. एक्स्ट्रा धावा मिळता इथे आणि त्या एक्स्ट्रा धावेसोबत वाढही होत सर तुम्हाला पाहायला मिळते. तर येणारा पुढील चेंडू स्टेप आउट होऊन इथे टोलवलंय चेंडूला. फिल्डर येतोय खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. झेल टिपलाय. विकेट मिळते. चला लगेच नवीन बॅटर दाखल व्हायचं मैदानात. उरलेल्या 9 चेंडू मध्ये पाहिजेत अजूनही 15 धावा. चला बॅटर लवकर. विकेट मिळते. तर उरलेल्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 15 धावा. चौधरी 9 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 15 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असताना पाहायला मिळतं. तर नवीन बॅटर दाखल होतोय. विकेट पडतंय. टर्निंग पॉईंट ठरेल का मैदानात. इथे अक्षय माघारी परतोय. नवीन बॅटर लगेच दाखल होतोय. अक्षय बॅटिंग मार्क वरती. जबाबदारी वाढते. एका दिशेमधून आले जिंकण्याचा प्रयत्नही वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळतो. अजूनही खेळ बदलेल का
9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा नागलवाडी या संघाला पाहिजे आहेत. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील अडव्या बॅटने खेळून काढले. पहिली धाव अतिशय खूप वेगाने तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का हाही प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. येस इथे 2 धावा मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. 8 चेंडू आणि 13 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 8 चेंडू मध्ये 13 धावीचं उरलेलं आव्हान. फर्स्ट प्राइज ही लागली जात असताना तुम्हाला पाहायला मिळते. आणि तर तुम्ही पाहता इथे एक धाव दुसरी धावा ही पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहे. एकीकरण महत्वाचा ठरेल. 7 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी योगीराज चौधरी, दिलीप ठाकरे आणि त्यानंतर गोतर्णे साहेब याच्या वतीने 2100 रुपयाचं बक्षीस नागलवाडी संघ विजेता झाला. तर मिस्टर दीपक चौधरी कळतं आम्हाला. तर येणारे पुढील 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा पाहिजे आहेत. 7 चेंडू मध्ये 11 धावींचं उरलेलं आव्हान इथे पाहायला मिळते. जाऊया पुढील चेंडूकडे. येणारा एक चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय परंतु झेलही टिपलेला पाहायला मिळेल. विकेट मिळतोय. फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 11 धावा. चला नवीन बॅटर लगेच. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावा पाहिजे आहेत. लास्ट ओव्हरची ते सुरुवात केली जाते लगेच. 6 चेंडू मध्ये 11 धावा जिंकण्यासाठी. चला थोडं फास्ट घ्या. पंच कोर टीम नो टीम मीटिंग लवकर थोडं घ्या. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 11 धावा. लास्ट ओव्हरची सुरुवात केली जाते बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हर मधील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती. उत्तम. 6 चेंडू मध्ये 11. वातावरण टाईट आणि फिल्डिंग ही खूप टाईट तुम्हाला पाहायला मिळते. करो या मरो. लास्ट मॅच लास्ट ओव्हरची सुरुवात आणि धावा पाहिजेत 11 जिंकण्यासाठी नागलवाडी या संघाला. पंच थोडं फास्ट घ्या. चेंडू 11 धावीची आवश्यकता पाहिजे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम ओव्हरची सुरुवात केली जाते. पहिला चेंडू ओव्हर मधील तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय वातावरण मैदानाच्या आतमध्ये थंड तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू इथे खेळून काढला आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतो. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. टांगा पलटे आणि घोडा फरार. टांगा पलटी घोडा फरार. चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागलं असेल बघून घ्या. लागलं असेल मित्रांनो बघून घ्या. यस लागलं नाही. मर्द को दर्द नाही होता. इथे लगेच उठता आणि मैदानात तिथं अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. उरलेले समीकरण तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 7 धावा. 5 चेंडू मध्ये 7 धावा पाहिजेत. रोमांचक सामना तुम्हाला पाहायला मिळतो मैदानात. सामना जवळ येतोय. उरलेल्या 5 चेंडूवरती 7 धावा. सेकंड बॉल ओव्हर मधील 5 चेंडू मध्ये 7 धावींचा तडाखा. येता दुसरा चेंडू इथे पाहायला मिळतोय. तर नजरा चेंडूवरती जिंकण्यासाठी 7 धावींचं आव्हान अजूनही तुम्हाला पाहायला मिळतं. अपील मोठी निर्धाव चेंडू जमा. 4 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 4 चेंडू मध्ये पाहिजे जिंकण्यासाठी 7 धावा. उरलेले हे आव्हान जिंकेल कोण याच्यावरती अजूनही नजर. सर्वांची थंडी वाढते. अंगाला शहार येतोय. काळीच दरदर करते मैदानात. अजूनही हा सामना जवळ येत असं तुम्हाला पाहायला मिळते. तर 4 चेंडू आणि 7 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. फुलटॉस चेंडू बॉल सीमा रेषा पलीकडे. प्रेक्षकांचा आवाज आणि गर्दी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. या बॉल सोबत आनंदाची लाट. षटकार येतोय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 1 धावेचं आव्हान. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेचं आव्हान. बॉलिंग मार्क होती. येणारे 3 चेंडू बाकी शिल्लक. 1 धाव पाहिजे जिंकण्यासाठी. सुपर ओव्हर राहिली तर मॅच केव्हा खेळवायची कमिटी कळवा मला. पाहायला मिळते 3 चेंडू बाकी आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. वळूयात पुढच्या चेंडूकडे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच नागलवाडी संघ
कणसरा देवसाने चषक या स्पर्धेमध्ये आजचा संघ विजयी ठरतोय. नागलवाडी संघ कोहोर या संघाला पराभूत केलंय. जबरदस्त मॅच झाली. मी म्हटलं होतं की मैदानात शेवटची मॅच अतिशय चांगली होते आणि चांगलीच बघायला मिळाली तुम्हाला. आजचा दिवस होतोय समाप्त आणि 1660 लोकांनी या सामन्याला पाहिलंय आणि आजचा रेकॉर्ड 27,401 लोकांनी या स्पर्धेला बघितलंय. आजचा दिवस होतोय समाप्त. जरूर आपण पाहतोय नागलवाडी संघाने अंतिम आठ मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आता सोमवारी जाईल. नवीन खेळ घ्या आता इथं बघ काय तो दिवस संपतोय. उद्याच्या दिवसामध्ये सर्व संघांनी वेळेवरती या. नागलवाडी संघ विजयी झाला म्हटल्याप्रमाणे मी सांगितलं की मॅच तुम्हाला अतिशय चांगली पाहायला मिळेल आणि मॅच मध्ये क्लायमॅक्सही तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा दिवस समाप्त झालेला पाहायला मिळतो. भेटूया आपण उद्याच्या दिवसामध्ये. नाही किसी से सिकवा नाही किसी से गिला करता हूँ, सब सुखी रहे सब सलामत रहे यही रब से दुआ करता हूँ. जय हिंद जय आदिवासी. तर लगेच आपल्याला मॅन ऑफ द मॅच चा किताबही दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत सँडी दिवे या खेळाडूला सामनावीर हा किताब जातोय. आजच्या मॅचचा सामनावीर या मॅचचा सामनावीर किताब हा जातोय नागेलवाडी संघाकडून. खेळाडूचं नाव तुकाराम सचिन ठरतोय सामनावीर. तर सचिनला नक्कीच इथे आपण सामनावीर हा किताब देऊ. अभिनंदन टीम नागेलवाडी. अंतिम आठ मध्ये तुम्ही प्रवेश केलाय. तर थांबतो आजच्या दिवसामध्ये. भेटूया आपण उद्याच्या दिवसामध्ये. धन्यवाद. जय आदिवासी. नाही